GBS 7 रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील आजाराचा प्रसार याबाबत त्यांनी प्रशासकीय आढावा बैठक घेतली। नगरपालिका प्रशासन ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्वे सुरू करावा, पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणी मोहीम हाती घ्यावी आणि दूषित पाण्याची तपासणी करावी, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्यात। पंढरपूर शहरात नुकतेच GBSचे 2 रुग्ण आढळले होते। या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्रामगृह इथं प्रशासनाची बैठक घेतली। या बैठकीस प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार सचिन लगोटे, मदन जाधव, पंढरपूर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळुचकर यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी GBSचे 2 रुग्ण या ठिकाणी आढळले होते। तर हे रुग्ण आढळल्यानंतर आत्ताच आपल्याला नुकतीच वारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे। शिवाय दर शनिवार रविवार 3 ते 5 लाख लोक भाविक या ठिकाणी आपल्या पंढरपूर शहरात येतात आणि या सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी या GBSच्या प्रादुर्भावानं या ठिकाणी आज पुणे आणि मुंबई यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान मांडलेला आहे। तर आपणही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पंढरपूरमध्ये लोक भाविक येतात, त्यामुळं आपणही या ठिकाणी या GBSच्या रोगाची प्रादुर्भावाची होऊ नये याकरता आपण काळजी घेतली पाहिजे। याकरता आरोग्याचे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्याचे अधिकारी, शिवाय दोन्ही तहसीलदार, प्रांताधिकारी, BDO ऑफिसचे, शिवाय दोन्ही नगरपालिकेचे CO आणि या ठिकाणी अन्य त्या अनुषंगाने ज्या डिपार्टमेंटची गरज आहे अशी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, प्रशासनानं या ठिकाणी आज बैठक घेतली आणि ह्या GBSच्या साथीला, या रोगाला, या प्रादुर्भावाला रोखण्याकरता या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे। आणि येणाऱ्या आता या आपल्या पंढरपूर शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल तर अशा ताईंच्या मार्फत या ठिकाणी सर्वे तर चालूच आहे। शिवाय पाण्याच्या तपासण्या, अन्न तपासण्या या हॉटेलमधल्या असतील ह्या करण्याचं सुद्धा या ठिकाणी उद्यापासून तेही चालू होईल आणि नक्कीच त्याचे ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत पिण्याच्या पाण्यातून, कारण हा GBSचा हा रोगाचा प्रादुर्भाव हा मेनली दूषित पाण्यातून किंवा अन्नातून या ठिकाणी होतो आहे। त्यामुळं जे पिण्याचं पाणी दूषित आहे व दूषित होऊ शकतं अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या पाण्याच्या तपासण्या करून, योग्य तपासण्या करून ते दूषित पाणी त्या ठिकाणी त्याला क्लोरिनेशन असेल किंवा अन्य ट्रीटमेंट करून ते स्वच्छ पाणी करून लोकांना पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नगरपालिका, अन्य प्रशासन करण्याचं आज सूचना दिलेल्या आहेत। नक्कीच त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये त्या सूचना पाळून या GBSच्या रोगाला, त्या ठिकाणी प्रादुर्भावाला रोखण्याचं काम प्रशासन करत आहे। वैयक्तिक जर मत बघितलं तर पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल तर अशाच पद्धतीनं पाण्याचं नियोजन हे योग्य नसल्यामुळं त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये त्या ठिकाणी GBSचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। आणि आपल्या या ठिकाणी पण हे पुण्याचं पाणी हे फिरून आपल्या उजनी धरणात येतं आणि उजनी धरणातून आपल्या नदीतून येऊन या सोलापूर असेल किंवा पुढं सोलापूर जिल्हा असेल किंवा पुढं कर्नाटकमध्ये हे पाणी जातं आहे। तर ह्या पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा योजना या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल, सांगोला असेल, सोलापूर असेल, मंगळवेढा असेल तर ह्या सगळे या नदीवरच त्या ठिकाणी अवलंबून आहेत। आणि नक्कीच या पाण्याच्या ट्रीटमेंट हे नदीतून पाणी घेतल्यानंतर त्याला योग्य ट्रीटमेंट करून त्यामधले बॅक्टेरिया असतील किंवा त्यामध्ये लोकांना पिण्याच्या योग्य पाणी करण्याचं काम, क्लोरिनेशन असेल हे करण्याचं काम या ठिकाणी त्या प्रादेशिक योजना असतील, नगरपालिका असतील ते करतात
आणि नक्कीच हे दूषित पाणी स्वच्छ करून लोकांना पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम करतात. सगळ्या गोष्टीसाठी पाण्याचं चेकिंग असेल किंवा हा GBS हा आजार मुख्यतः मेजरली ह्या पाण्यातून जातो. म्हणजे जो म्हणजे दूषित पाणी, त्या दूषित पाण्यातून हा बॅक्टेरियाचं वाढण्याचं प्रमाण होतं आहे. दूषित पाणी होण्याचं अनेक कारणं आहेत. तर या कारणामुळं ते दूषित पाणी होऊन त्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.